आपण पाहतोय की या ठिकाणी नागरिक जे आहेत ते या ठिकाणाहून आता सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं देखील सांगितलं जाते। मात्र पाण्याची जी पातळी आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आणि नदीचं पाणी थेट आता एकता नगरमध्ये हे शिरायला सुरुवात झालेली आहे। पालिकेकडून सांगितलं जातंय की आम्ही नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवू, मात्र आता आपण पाहतोय की जे महिला असतील किंवा लहान मुलं असतील ते आपापल्या घरातून खाली येऊन उभे राहिलेले आहेत आणि पालिकेने या सर्वांना पाण्याची पातळी वाढण्यापूर्वीच या ठिकाणाहून बाहेर काढणं गरजेचं आहे। नाहीतर जे यापूर्वी जी या निंबजनगर एकतानगर भागात जी परिस्थिती पाहायला मिळाली होती तशीच पुन्हा एकदा परिस्थिती पाहायला मिळेल। नक्की अजिंक्य असे संपर्कात रहा। आपल्याबरोबर महापौर मंजुषा नागपुरे सुद्धा उपस्थित आहेत। मंजुषा जी, एकतानगर मधली जी स्थिती आम्हाला आता दिसते अर्ध्या तासापूर्वीची आणि आत्ताची त्यात बराच फरक आहे। पाणी हळूहळू वाढतंय, पालिकेकडून सूचना केल्या जात आहेत त्याही आम्ही ऐकलेल्या आहेत, मात्र तिथल्या रहिवाशांसाठी पालिकेकडून काही व्यवस्था केली जाते का? हो, नक्कीच पालिकेकडनं तिकड्या रहिवाशांसाठी आपण सगळी व्यवस्था करतो। आपल्या महानगरपालिकेच्या ज्या इमारती आहेत तिथे त्यांची राहण्याची व्यवस्था असते, जेवणाची व्यवस्था असते, ती सगळी केलेली आहे। यंत्रणा सगळी सज्ज आहे। जर पाणी लोकांच्या घरात शिरलं तर आपण त्यांना तिकडनं बाहेर काढून घेऊया। तुमच्या माहितीनुसार आणखीन कुठे अशी परिस्थिती उद्भवली आहे का? मी आता माहिती घेते। पाण्याची पातळी वाढल्यानंतर पुणे शहरात अनेक ठिकाणी अशी परिस्थिती उद्भवते। नदीकाठच्या भागात जास्त, जिथे सखल भाग आहे तिथे अशी परिस्थिती निर्माण होते, परंतु आपली सगळी यंत्रणा नेहमी दरवर्षी जशी असते तशी या वेळेला सुद्धा सज्ज आहे। आपण लोकांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे आणि सुदैवाने सगळी लोक सुद्धा काही प्रमाणामध्ये स्वतःहून घरातनं बाहेर पडलेत, त्यांनी आपापली सोय करून घेतलेली आहे। परंतु आहोत आम्ही सगळेजण त्यांच्या मदतीसाठी आहोत सगळे तयार। धन्यवाद मंजुषाजी, एनडीटीव्ही मराठी बरोबर ही बातचीत केल्याबद्दल, ही सगळी माहिती दिल्याबद्दल। आत्ताची आपण ही परिस्थिती पाहतो आहोत। खडकवासला धरणातून विसर्ग सुरू झाल्यामुळे एकतानगर परिसरामध्ये इमारतींच्या पार्किंगमध्ये अर्ध्या तासापूर्वी पाणी शिरायला सुरुवात झालं होतं आणि आता जी आपण परिस्थिती पाहतो तिथे आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे सुद्धा उपस्थित आहेत आणि अगदी गुडघ्यापर्यंत हे पाणी साचलेलं आहे। अजिंक्य, आत्ताच आपण महापौरांशी बोललो, पालिकेकडून त्यांच्या नागरिकांसाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे असं सांगितलं जात आहे, मात्र पालिकेच्या यंत्रणांकडून काही विशेष वाहनं तिथं आलेली आहेत का की ज्यातून ज्या नागरिकांकडे काहीच दुसरी सोय नाहीये तिथून बाहेर पडण्याची त्यांच्यासाठी काही मदत केली जाते का? कोणती पथकं तिथं आता दाखल झालेली आहेत? खरं तर आज सकाळीपासूनच अग्निशमन दलाची पथकं जी आहेत ती या ठिकाणी आलेली आहेत आणि अशी परिस्थिती होऊ शकते, कारण की हवामान विभागाने घाटमाथ्याला रेड अलर्ट आणि शहराला ऑरेंज अलर्ट दिला होता, त्यामुळे अशी परिस्थिती ओढावली जाऊ शकते। त्यामुळे पालिका सतर्क होती। अगदी काही वेळापूर्वी पुणे शहराच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी देखील या ठिकाणी येत या भागाची पाहणी केली होती। मात्र परिस्थिती अचानक का बिघडली तर जो मातीचा बांध घातला होता नदीच्या कडेला आणि तो बांध यासाठी घातला होता की पावसाचं पाणी आणि या पुराचं पाणी या भागात शिरू नये, मात्र अचानकपणे दोन ठिकाणी हा बांध फुटला आणि त्यामुळे आता आपण दाखवतोय की एकतानगर भागातील नागरिकांची सध्या धावपळ सुरू आहे। प्रशासनाकडून वयोवृद्ध नागरिकांना या ठिकाणावरून बाहेर काढलं जाते, मात्र गाड्या आपण पाहतोय की अगदी गाडी पूर्णपणे बुडते आणि माझ्या गुडघ्याच्या वरती देखील आता हे पाणी आलेलं आहे। खरं तर हा वेगळा भाग आहे आणि जे पार्किंगमध्ये पाणी सगळं शिरलेलं आहे ते देखील आपण दाखवतोय। आता प्रशासनाच्या आणखी पथकं या ठिकाणी दाखल होण्याची शक्यता आहे, कारण की ही परिस्थिती जी आहे ती गंभीर होऊ शकते, कारण की मोठ्या प्रमाणात नदीपात्रातून थेट आता एकतानगरमध्ये पाणी जे आहे ते शिरायला सुरुवात झालेलं आहे। वयोवृद्ध नागरिक असतील, लहान मुलं असतील, यांना आता तातडीनं या ठिकाणाहून बाहेर काढणं अपेक्षित आहे आणि काही प्रमाणात ते होताना देखील या ठिकाणी दिसून येतंय। खरं तर आता आपण हे समोर दाखवतोय की जे नागरिक आहेत ते या ठिकाणाहून बाहेर काढले जात आहेत, मात्र